स्वाती मावशींना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सुरासुर सेवित पाद पंकजा करे विराजित कमनीय पुस्तका विरंच पत्नी कमलासन स्थिता सरस्वती नृत्य तू वाची मे सदा. परम पवित्र भगवान ध्वज परमप्रिय भारत माता देवी अष्टभुजा वंदनीय मावशी आणि वंदनीय ताई यांना वंदन. आजच्या समारोपीय कार्यक्रमाला आपल्याला लाभलेल्या अध्यक्षा माननीय अनसूया काळे छाबराणी, आपल्या वर्गाच्या सर्वाधिकारी माननीय लताताई देवघरी, करुणाताई, अंचलाताई, लीनाताई, उपस्थित सर्व पालकवर्ग आणि सेविकांनी, आज प्रात्यक्षिक पाहून खूप आनंद झाला. सामूहिक श्रेयस कृतीची ही जादू आहे. जेव्हा सामूहिक कृती ही श्रेयस असते तेव्हा ती करणाऱ्यालाही आनंद देते आणि पाहणाऱ्यालाही आनंद देते. तुम्ही सर्वजणी जे प्रात्यक्षिक सादर केलं, 8 दिवसामध्ये ज्या शिकल्या, त्याची छोटीशी झलक फक्त आपण इथे काही 15-20 मिनिटांमध्ये आपण सादर केली आहे. वास्तविक 8 दिवसात तुम्ही हे सगळं आणि याच्याही पेक्षा जास्त शिकलेले आहात, पण एवढं सगळं आपण रिप्रेझेंट नाही करू शकत वेळेच्या अभावी. फक्त आम्ही झलक दाखवली आणि हे सगळं पाहून मन आनंदाने भरून आलं. काही महिन्यापूर्वी मी, मेधाताई, स्मिताताई, वैजू मावशी, रोहिणी मावशी आणि गायत्री बैठकीत बसलो होतो. नियोजनाची बैठक होती नेहमीप्रमाणे. आणि वसुंधरासाठी कल्पना काय ठेवायची, दिवाळीच्या पूर्वीची गोष्ट आहे. स्मिताताई म्हणाल्या, करूयात सदा मंगलम. कसं वाटतंय? सगळ्यांनाच खूप आवडलं, कारण की उत्साहवर्धक, दिशादर्शक आणि प्रेरणादायी असं काहीतरी स्लोगन पाहिजे होतं. आणि एकदम स्मिताताई म्हणाल्या, करूयात सदा मंगलम. कसं वाटतंय ग? खूप छान वाटतंय. ठरलं, करूयात सदा मंगलम. मनात विचारचक्र सुरू झालं. कुठे कुठे, कसे कसे, कुठल्या कुठल्या स्तरावर आपण आहे त्यापेक्षा हितकारक, श्रेयस आणि मंगल करू शकतो. देश पातळीवर, पर्यावरणासाठी, समाज पातळीवर आणि व्यक्तीसाठी कसं कसं मंगल करू शकतो. आत्ताच आपण गीत ऐकलं, भरतभूम मंगलम. आपण सर्वजण भारतीय आहोत. या पवित्र मंगल भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे आणि ही आपल्यासाठी परम भाग्याची गोष्ट आहे. हे भाग्य जर अनुभव घ्यायचा असेल तर कधी कधी आपण कुठे टुरिस्ट म्हणून जातो आणि तिथे कोणी विदेशी पर्यटक आले असतील तर त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करा. तुमच्या कुठल्या इंग्लिशमध्ये का होईना, तुम्ही तर छान इंग्लिश बोलाल ग. त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यांच्या डोळ्यामध्ये असलेलं आपल्यासाठीचं कुतूहल आणि आश्चर्य अनुभवा. आपल्याला काय मिळालंय? गौरवशाली, वैभवशाली संस्कृतीचा वारसा आपल्याला आपसुकच मिळालाय आणि ही आपल्यासाठी परम भाग्याची गोष्ट आहे. पण देशामध्ये राहणारे काही लोक देशाचा विश्वासघात करतात, भ्रष्टाचार करतात, अत्याचार, दुराचार, सामाजिक भेदभाव निर्माण करतात. हे सर्वेच्या सर्व देशाचे शत्रू आहेत आणि या शत्रूंच्या विरोधात लढणे, आपल्या भारत मातेचं रक्षण करणे हे आपलं परम कर्तव्य आहे. आज मी खूप छोट्या गोष्टी मुलींना तुम्हाला सांगणार आहे. आज मी तुम्हाला भेटायला आलेले आहे कारण जेव्हा समजलं शिबिर आणि छान उपस्थिती आहे आणि मुली खूप छान शिकत आहे, अगदी ओढीनं आलो आम्ही. आपल्याला जर देशाचं रक्षण करायचंय तर मन, मनगट आणि मेंदू मजबूत पाहिजे. आपल्या क्षेत्राची उत्तम जाण आपल्याला पाहिजे, आपल्या क्षेत्राचं उत्तम नॉलेज आपल्याला पाहिजे. ही सुद्धा एक देशसेवा आहे. कसं? काही वर्षांपूर्वी भारताला सुपर कॉम्प्युटर हवा होता आणि भारताने ते तंत्रज्ञान अमेरिकेला मागितले. अमेरिकेने देण्यास स्पष्ट नकार दिला. बरंच केलं. डिफिकल्टीज कम्स इन युअर लाईफ नॉट टू डिस्ट्रॉय यू बट रिअलाइज युअर हिडन पोटेन्शियल. त्यावेळेचे सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर विजयजी भटकर यांनी परमसंगणक बनवला जो सुपर कॉम्प्युटरपेक्षा सुद्धा चांगला आहे, ज्याची वर्किंग स्पीड सुपर कॉम्प्युटरपेक्षा सुद्धा चांगली आहे. विजयजी भटकरांना
हे ज्ञान होतं, त्यांच्या क्षेत्राचं उत्तम अत्युच्च नॉलेज त्यांच्याजवळ होतं, म्हणून ते हे कार्य करू शकले. आणि यामुळे भारताला तसंच विजयजी भटकर यांना सुद्धा आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. आज जगाच्या पाठीवर जितकेही सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतील त्यातले जास्तीत जास्त 70 ते 80% सॉफ्टवेअर इंजिनियर्स हे भारतीय आहेत. म्हटलं ना, डिफिकल्टीज कम्स इन युअर लाईफ नॉट टू डिस्ट्रॉय यू बट रिअलाइज युअर हिडन पोटेन्शियल. आज इस्रो प्रगतीचे एक एक टप्पे पार पाडत चाललेला आहे. 1, 5, 35 करत करत 104 सॅटेलाइट इस्रोने लॉन्च केले. तो दिवस होता 15 फेब्रुवारी 2017. मुलींना पाठ करायला खूप सोपं आहे. 15 + 2 17. मग इंग्लिशमध्ये सांगते 15 + 2 17. 15 2 म्हणजे दुसरा महिना फेब्रुवारी. 15 फेब्रुवारी 2017. सॅटेलाइट लॉन्च करणे एकाच वेळी 104 ही अद्वितीय कामगिरी फक्त भारताने केली आहे. जगात दुसरा देश नाही ज्याच्याजवळ ही टेक्नॉलॉजी आहे. आणि पुढचं ऐका, त्या 104 सॅटेलाइट पैकी 3 सॅटेलाइट हे भारताचे आहेत, फक्त 3. हे सगळे कमर्शियल सॅटेलाइट आहेत. म्हणजे हे सॅटेलाइट विविध देशांचे लॉन्च करण्यासाठी आपण त्यांच्याकडनं परकीय चलन, आर्थिक मिळकत भारताला मिळाली आहे, परकीय चलन मिळालेलं आहे. या 3 सॅटेलाइट जे भारताचे आहेत त्यातला एक सॅटेलाइट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथल्या लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा प्रोजेक्टचा होता. म्हणजे इस्रोची पुढची पिढी तयार झालेली आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्राचं पूर्ण ज्ञान आहे. पुढचं ऐका, अजून गंमत सांगते. त्यातले 1, 2, 3 सॅटेलाइट कझाकिस्तान, इस्रायल, अरब कंट्रीजचे वगैरे आहेत. 96 सॅटेलाइट अमेरिकेचे आहेत. का? अमेरिकेकडे ती टेक्नॉलॉजी नाही आहे, पण त्यांना सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी जेवढा खर्च येतो त्याही पेक्षा अर्ध्या किमतीमध्ये आम्ही तो सॅटेलाइट त्यांना लॉन्च करून दिला. आणि जिओ स्टेशनरी म्हणजे जमिनीला स्थिर ठेवला. जमिनीला स्थिर म्हणजे कसा? मुलीनं जरा कामगिरी ऐका म्हणजे आपल्याला समजेल भारतात काय अफाट बुद्धिमत्ता आहे. जिओ स्टेशनरी भूस्थिर म्हणजे जमिनीला स्थिर. जमिनीला स्थिर म्हणजे जेव्हा केव्हा ज्या देशावरून आपण सॅटेलाइटकडे पाहू, अर्थात दिसणार नाही कारण की तो 36,000 किलोमीटर आहे, तर तो त्या देशावर असेल. पण मुळात जमीनच स्थिर नाहीये ना, पृथ्वीच तर फिरतीये. आणि पृथ्वी जर फिरतीये, या देशावर आपल्याला सॅटेलाइट लॉन्च करायचं आहे. पृथ्वी फिरते तर तिच्यासोबत सॅटेलाइट सुद्धा फिरला पाहिजे. आणि 96 सॅटेलाइट आपल्यापासून कंप्लीट 12 तासाच्या टाइम डिफरन्सने एक्झॅक्ट हाफ साईडला, अर्ध्या बाजूला अमेरिका आहे. 36,000 किलोमीटर सॅटेलाइटवर नेणे आणि त्या अमेरिका, उत्तर आणि दक्षिण खंडावरील वेगवेगळ्या राज्यात हे सॅटेलाइट भूस्थिर करणे ही अद्वितीय कामगिरी भारताने केली. कारण आपल्याला त्या क्षेत्रातलं उत्तम ज्ञान प्राप्त झालंय. पुढची गंमत आहे का? मंगळयान मोहीम प्रथम प्रयत्नात यशस्वी करणारा अख्ख्या जगात भारत एकमेव देश आहे, तोही अतिशय कमी खर्चात. ही अफाट बुद्धिमत्ता भारतात आहे आणि ही अफाट बुद्धिमत्ता वापरून आपल्या क्षेत्रात जे काही आपण एज्युकेशन घेत असाल, काही 6वी-7वीचे असतील, काही ग्रॅज्युएशनचे असतील, काही गृहिणी पण आहेत, त्या क्षेत्रातले उत्तम नॉलेज आपल्याला असणे ही सुद्धा देशसेवा आहे. बी अमेरिकन बाय अमेरिकन हा नारा देतच ट्रम्प सरकार सत्तेवर आलं. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हा त्यांनी भारतीयांसाठी विजाचे नियम कडक केले आणि तिथल्या भारतीय इंजिनियर्सला परत पाठवायचं ठरवलं कारण की अमेरिकन लोकांना रोजगार मिळावा. त्यावेळेचे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स त्यांना मिळाले, असं करू नका, हे भारतीय लोक त्यांच्या देशात जातील आणि आपल्यापेक्षा मोठी कंपनी उभी करतील. आर्थिक महासत्तेच्या स्पर्धेमध्ये अमेरिका मागे पडेल, असं करू नका. इंडिया हॅज इंटेलिजन्स. आपल्या या सर्व शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलंय, आपल्या या इंजिनियर्सनी सिद्ध केलंय. आपल्या आपल्या क्षेत्राची उत्तम जाण आपल्याला पाहिजेच आहे. पण मुलींनो, कुठलंही काम
हे छोटं किंवा मोठं नाही आहे. आपण डॉक्टर असू तर एक कुशल प्रामाणिक मेडिकलचे स्टुडंट असू तर कुशल प्रामाणिक डॉक्टर बनले पाहिजे. आपण लॉचं शिक्षण घेत असू, बीकॉम करत असू तर त्या क्षेत्रातली आपल्याला पूर्ण जाण पाहिजे. काहीच नाही तरी आपण काही ना काहीतरी समाजामध्ये आपले योगदान काही ना काही कार्य करून देतच असतो. वर्कर्स असू, गृहिणी असू, पण जॉब ड्युटी करताना देशाच्या प्रगतीचा, विकासाचा, मांगल्याचा विचार पहिले. नेशन फर्स्ट. पहा, देशामध्ये काही लोक आत्ताच सांगितलं अनुसूयाताईंनी त्याप्रमाणे आंदोलनं, मोर्चे करतात, विविध विषयांवर वाद निर्माण करतात. देशात युद्धभूमीवर जाऊन लढण्याचं, देशसेवा करण्याचं परमभाग्य सर्वांनाच मिळतं असं नाही. पण देशाअंतर्गतही काही कवी शत्रू आहेत, त्यांच्याशीही आपल्याला लढा द्यायचा आहे. आपण त्यासाठी सज्ज होऊ. मग तो लढा कधी शारीरिक पातळीवरचा, कधी वैचारिक पातळीवरचा, कधी सामाजिक पातळीवरचा असेल, पण आपण देऊ. जिथे जिथे वाद उपस्थित होतील तेव्हा भारताच्या मांगल्याचा मुद्दा आपण उपस्थित करू आणि त्यासाठी आपल्याला अफाट वाचन करावं लागेल. त्या क्षेत्राची, त्या विषयाची आपल्याला पूर्ण जाण आली पाहिजे. पहा, देशाचं नुकसान हे दुर्जनांच्या दुष्कृत्यामुळे होत नसून सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे होत आहे. मला काय करायचंय, जाऊ दे, गेलं तर काय होतंय, ही जी आपली वृत्ती आहे यामुळे देशाचं नुकसान होत आहे. चला मंगल करूयात. तुम्ही कुठल्याही जाती, धर्म, पंथाचे असाल, पण भारतीय नागरिक म्हणून तुमची निष्ठा भारत मातेच्या चरणी समर्पित पाहिजे असा विचार करून सुरूयात. चला मंगल करूयात. आत्ताच आपल्याला अनुसूयाताईंनी सांगितलं, पर्यावरणावर त्यांनी आपल्याला खूप मार्गदर्शन केलं. पर्यावरणाचं प्रदूषण होत आहे, पर्यावरण बिघडलंय असं आपण खूप ऐकतो. साफ चूक. पर्यावरण नाही बिघडलंय, माणूस बिघडला. पहा, थोडा विचार करा. पृथ्वीचं अमंगल करण्याचं काम सृष्टीतील, चराचरातील एक मानव प्राणी सोडला तर कोणी करत नाहीये, कोणीच नाही. थोडा विचार करा. ऑकेजनली काही झालं, थोडा विचार करा. आपण त्या हॉलिवूडचे कधी कधी चित्रपट पाहतो आणि त्याच्यामध्ये असं न अस्तित्वात असणारी गोष्ट सुद्धा कधी कधी ती दाखवून तो 3 तासाचा चित्रपट बनवलेला असतो. असा थोडा विचार करा की ऑकेजनली काय झाले आणि पृथ्वीवर माणूस, मानव प्राणी 25 वर्षासाठी झोपलाय. कॅन यू इमॅजिन? पृथ्वीवर नंदनवर उभी राहील. ग्लोबल वॉर्मिंग, पाणी टंचाई असं काही राहणारच नाही, अशी काही समस्याच राहणार नाही. नॉईज पोल्युशन, रेडिओएक्टिव्ह पोल्युशन असं काही राहणारच नाही, कारण की नॉईज करणारच झोपलेलं आहे. पृथ्वीवर बायो जिओ केमिकल सायकल सुरळीतपणे सुरू आहे. त्यात ढवळाढवळ केली मानवानी आणि समस्या निर्माण झाल्या. मग सोपं आहे, मंगल करूया. रिसायकल, रियूज, रेड्यूस, रिफ्यूज अँड रिथिंक ही पंचसूत्री अंमलात आणूया. चला मंगल करूया. पर्यावरणपूरक काय काय उपाययोजना आहेत हे सगळं आपल्याला सिलेबसला आहे. आताच आपल्याला अध्यक्षाताईंनी मार्गदर्शन सुद्धा केलंय. वेळोवेळी वृत्तपत्रांमध्ये छापून सुद्धा येतं, सोशल मीडियावर सर्क्युलेट सुद्धा होतं. तसं वागूया. इस्रायलमध्ये भारतापेक्षा 90% पाऊस कमी पडतो, म्हणजे भारताच्या फक्त 10% पाऊस पडतो, तरी तिथं पाणी समस्या नाहीये. पाण्याचा थेंब न थेंब वापरून ते लोक अत्याधुनिक शेती करतात. भारताने इस्रायल सोबत करार केलाय. I²T² या नावाने ओळखला जातो. इंडिया इस्रायल टाईज फॉर टुमारो असं त्या कराराचं नाव आहे. पण जाणकार लोक म्हणतात I²T² विथ सायलेंट P². इंडिया इस्रायल टॅलेंट टेक्नॉलॉजी विथ सायलेंट पाकिस्तान पॅलेस्टाईन. असो, याप्रमाणे पर्यावरणासाठी आपण आपले योगदान देऊ शकतो. तंत्रज्ञानाचं काय?
तंत्रज्ञानाच्या वाढीचा विकासाचा वेग अफाट आहे, पण ते वाढणारं तंत्रज्ञान वापरण्यासाठी जे शहाणपण माणसात यावं लागतं, त्या शहाणपण वाढीचा वेग अतिशय कमी आहे. ही खंत आहे. तंत्रज्ञान कसं वापरायचंय, टेक्नॉलॉजी. मुलींना तंत्रज्ञान म्हटलं की शब्द जरा काहीतरी हार्ड वाटतो, कठीण आहे. काय तंत्रज्ञान, काय म्हणजे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी आपल्यासाठी आहे, आपण टेक्नॉलॉजीसाठी नाही आहोत. आपण आपलं मानवत्व हरवत आहोत. तुम्ही इथे शिबिरात आहात, तुम्हाला माहित नाही. परवाच्या दिवशी टीव्हीवर एक न्यूज येत होती. एक लहान मूल पाण्यात पडलं होतं आणि त्याला वाचवण्यासाठी कोणीही उडी मारली नाही, पण 8-10 मोबाईल पुढे सरसावले व्हिडिओ काढून व्हॉट्सअपवर सर्क्युलेट करण्यासाठी. मानवत्व हरपत चाललेलं आहे. अनुसयाताई, स्वच्छ असोसिएशन मध्ये पुढचा मुद्दा तंत्रज्ञान कसे वापरावे, ह्युमॅनिझम, मानवत्व कसं घडवावं. अतिशय खंत वाटते, दुर्दैव वाटतं. तंत्रज्ञान आपण हे वापरता आलं पाहिजे. मुलींनो, प्रदूषण काय फक्त पर्यावरणाचं होत आहे? विचारांचं, परंपरेचं प्रदूषण होत नाहीये. शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हणता की नाही? काय म्हणतात? भारत माझा देश आहे ना, समृद्धतेने आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपराचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. म्हणता की नाही? कोणी दिली ही प्रतिज्ञा माहितीये? बोला ना, कोणी दिली माहितीये? आंध्र प्रदेशचे सुप्रसिद्ध साहित्यिक सुब्बा राव यांनी ही प्रतिज्ञा लिहिली आहे. खरंच परंपरांचा पायी आपण होत आहोत काय? थोडा विचार करा. सांगते. ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात फ्रेंडशिप डे साजरा करता. काहीतरी तो दिवस आहे, मला वाटतं तो पहिला रविवार वगैरे असेल. आहे ना का मुलींना? आहे ना? शाळेत, कॉलेजमध्ये बोला तुम्ही मोकळेपणाने. आरामामध्ये उपविष्ट झालेले आहात ना? बोला, काय करतो फ्रेंडशिप डेला आपण? ऑगस्टच्या पहिल्या ते तिथून करत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात फ्रेंडशिप डे साजरा करतात. मुली तिथून मला ऍक्शन करून दाखवत आहेत. फ्रेंडशिप बँड बांधता एकमेकांना, वर्गात सर्वांना, कॉलेजमध्ये असाल तर सर्वांना, आहे ना? आणि चॉकलेट देतात की नाही? चॉकलेट देतात आणि खूप सारे मित्रमैत्रिणी बनवतात, हो ना? पहा, थोडा विचार करा. उद्या जर काही भांडण झालं, वाद विकोपाला आले, तर आजचा बनवलेला मित्र आपला शत्रू होऊ शकतो. शक्यता आहे. त्याच महिन्यामध्ये आपली राखी पौर्णिमा येते ना? ऑगस्ट महिन्यातच येते. आणि आपण एकमेकींना आणि एकमेकांना सुद्धा रक्षासूत्र बांधतो. आणि आपले भाऊ, आपल्या बहीण, आपण मुलींना सुद्धा एकमेकींना रक्षासूत्र बांधतो. भाऊ आणि बहीण बनवतो. पहा जरा, उद्या काही भांडण झालं, खूप अगदी मारामारीपर्यंत भांडण झालं, तरी सुद्धा आजचा बनवलेला भाऊ आपला भाऊच राहील. त्याला विरुद्धार्थी शब्दच नाही आहे. बहीण बहीणच राहील. कितीही मी दुष्ट आलं तरी तो माझा भाऊ आहे. मी त्याच्याशी असं दुष्टपणाने नाही वागू शकत. ती माझी बहीण आहे, मी तिला असं नाही बोलू शकत. मन ग्वाही देत राहील. विश्व बंधुत्वाचा वारसा सांगणारी आपली परंपरा आहे आणि या परंपराचे आपल्याला पाईक व्हायचंय. चला मंगल करूया. या वर्षीपासून शाळेमध्ये, वर्गामध्ये राखी पौर्णिमा साजरी करूयात. कोणी आपल्याला फ्रेंडशिप डेच्या दिवशी फ्रेंडशिप बँड बांधला जाईल. मलाही बांधतात कोणी कोणी. मॅडम घ्या, ठीक आहे, बांधून घेऊ, काही हरकत नाही. फ्रेंड त्याच्यावर लिहिलेलं असतं, चॉकलेट दिलंय, खाऊन घेऊ. पण आपण मात्र राखी पौर्णिमेच्या दिवशी सर्वांना रक्षासूत्र बांधू. नारळाची वडी, शेंगदाण्याची चिक्की, काहीच नाही तर खडीसाखर देऊ, तोंड गोड करू. विश्व बंधुत्वाचा वारसा चालू. तसंही आपली संस्कृती म्हणते, एका गुरुकडे शिकणारे सर्वच्या सर्व शिष्य हे एकमेकांचे गुरुबंधू आणि गुरु भगिनी असतात. चला, सामाजिक समरसतेचा, विश्व बंधुत्वाचा वारसा
पुढे चालू परंपरांचे पाईक होऊ. वर्गामध्ये कोणी जर एखादा गरजू विद्यार्थी असेल, वर्गणी करू, त्याला आर्थिक मदत करू. एखाद्याला एखादा विषय समजत नाही आहे, थोडीशी गती अभ्यासात कमी आहे, तिला तो विषय समजून देण्यासाठी मदत करू. लंच ब्रेकमध्ये जेव्हा आपण टिफिन जेवतो त्यावेळेला दोघी तिघी जणी इकडे, 8-10 जणींचा ग्रुप तिकडे, 8-10 जणींचा इकडे, असं जेवतात. सगळ्या जणी गोलाकार बसून छानपैकी सहभोजन करू. थोडासाच वेळ असतो लंच ब्रेकचा, पण करू, आपण पुढाकार घेऊ. वर्गात जर कोणी खासिया घुमेरा असेल तर तिलाही आपल्यासोबत बोलवू. सामाजिक समरसतेची मंगलमय सुरुवात आपण करू शकतो. पहा, समाजामध्ये समस्या खूप आहेत. काही समस्या 5-10 वर्षात सुटतील, काही समस्या सोडवायला 60-70-100 वर्ष लागतील. पण हजारो वर्षाच्या भारत मातेच्या आसेतू हिमाचल पसरलेल्या अस्तित्वामध्ये 60-70-100 वर्ष हा अतिशय छोटा कालावधी आहे. आणि त्यात आमचं आयुष्य तर पुरं 100 पण नाही आहे, त्याच्याही आतच आहे. जिथे कुठे असू समाज विकासाचा, मंगलतेचा विचार करू आणि हा वारसा पुढच्या पिढीला देऊ. तेरा वैभव अमर रहे मां, दिन 4 हम रहे ना रहे. असे अनेक समाजासाठी समर्पित असणारी व्यक्तिमत्वे, जीवने, लोक समाजामध्ये आहेत, जे समाज साधना करतात. पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर वैयक्तिक दुःख बाजूला सारून लेकराप्रमाणे प्रजेला सांभाळलं, उत्तम राज्यकारभार केला. अशा अनेक अहिल्याबाई आज समाजामध्ये आहेत. 75 वर्षाच्या सुभाषिनी मिस्त्री मूळच्या कोलकात्याच्या आहेत. काय केलं या ताईंनी? 1971 साली इलाज होऊ शकला नाही म्हणून त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. पतींच्या पश्चात 4 लेकरांना सांभाळलं, बूट पॉलिश करून, घरकाम करून, भाजी विकून आणि समाजासाठी, सगळ्या गरजू गरीब लोकांसाठी हॉस्पिटल बांधलं, जिथं सर्व जाती धर्मपंथाच्या लोकांना मोफत इलाज मिळतोय. यांना यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. अजून एक अशीच महिला आहे, वय हेच असेल 70-75, लक्ष्मी कुट्टी. यांना ओळखलंच जातं वनमुथ्थुसी म्हणजे जंगलाची आजी. कल्लारच्या जंगलामध्ये, तिरुवनंतपुरम डिस्ट्रिक्ट केरळा, कल्लारच्या जंगलामध्ये छोटीशी कुटी बनवून राहतात. आईपासून मिळालेल्या पारंपरिक ज्ञानाचा वापर करून 500 जवळपास वनौषधी बनवल्या, ज्या गंभीर आजारांवर, सर्पदंश, कीटकदंशांवर रामबाण इलाज आहे. नेटवर जर याचा फोटो पाहिला, लक्ष्मी कुट्टी तुम्ही टाईप केलं ते फोटो येतो. आदिवासी दिसणारी साधी सुधीशी बाई आहे, पण पूर्ण साऊथ स्टेटमध्ये मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, नॅचरोपॅथी कॉलेजमध्ये लेक्चर देतात. 1995 साली नाट्टू वैद्य पुरस्कार केरळ सरकारने यांना दिला आणि यांना देखील यावर्षी भारत सरकारने पद्मश्री अवॉर्ड देऊन सन्मानित केलेला आहे. जेव्हा अशा लोकांना पद्मश्री मिळतात तेव्हा मृत्यूच्या पश्चात तिरंग्याचा मान द्यायचा की नाही द्यायचा हे वाद उपस्थित होत नाही, कारण की अशी समर्पित जीवने ही नेहमी सर्वांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी असतात. कसं जगावं हे ते सांगतात. राजमाता जिजाबाई यांचे पती शहाजी महाराज, वडील लखुजी जाधव, दीर, भासरे, काका, भाऊ, मामा, सर्वच्या सर्व आदिलशहा, निजामशहा, मुघलशहा यांच्याकडे सरदारकी करत, चाकरी करत
या शाळांसाठी हे सरदार प्रत्यक्ष रणांगणावर एकमेकांशी लढत, कधी कधी तर सख्या नात्यातले असत आणि प्रत्यक्ष रणांगणावर एकमेकांचे शत्रू म्हणून उभे राहत आणि लढत. आणि हे सगळे आदिलशाह निजामशाह बसत असत आपल्या दरबारी हुक्कापीत आणि आमचे मराठी सरदार लढत असत. जिजाबाईंच्या मनात नेहमी खंत असायची, काय हे शायांसाठी हे आपसात लढतात, हे सगळेजण एकत्र येऊन या शायांच्या विरोधात का नाही लढत. जिजाईच्या मनात नेहमी खंत, पण स्वराज्य का नाही उभं करत. स्वाभिमानाची हिंमत त्यासाठी पाहिजे, हवी होती. दिवस होता 22 जुलै 1629. निजामशाहच्या सुलतानाने जिजाऊचे वडील, काका आणि 2 भाऊ यांना कपटाने दरबारात बोलवलं आणि भर दरबारात कापून काढलं. आत्माभिमानाचा अंगार फुलला. त्यावेळेला जिजाऊ गरोदर होत्या. आई भवानी मला पुत्र दे, या मलेच्छांची यवनाची चाकरी नको, स्वराज्य उभं करीन. आई भवानी मला पुत्र दे. या मनोभूमिकेतून स्वराज्यच उभं करायचंय. या मनोभूमिकेतून शिवाजी महाराजांची जडणघडण झालेली आहे आणि स्वराज्य उभं राहिलेलं आहे. जिजाबाईंना 4 लेकरं झाली, पैकी 2 लहानपणी मांडीवर असतानाच रांगतच मृत्युमुखी पडली. 2 जगली, मोठे संभाजीराजे आणि धाकटे शिवाजी महाराज. संभाजीराजे हे त्यांचे वडील शहाजीराजे यांच्यासोबत आदिलशहाच्या दरबारीत चाकरी करत. 1656च्या युद्धामध्ये अफजल खानाने संभाजीराजांना कपटानं मारलं. जिजाऊंना खूप दुःख झालं. मुलगा गेला, तरुण मुलगा गेला. जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला, जिजाऊने शिवाजी महाराजांना सांगितले, शिवबा शंभूचे उसने फेडावे, माझं कुंतीचे पंक्तीच बैसवावे, त्या बोकडास गडाच्या पायथ्याशी कापावे. जेव्हा महाराज पन्हाळ्यामध्ये वेड्यात अडकलेले होते, 4 महिने सिद्धीजवळचा वेढा पडला होता आणि महाराजांच्या सुटायचा काही नामोनिशाण दिसत नव्हता. जिजाऊने रणवेश अंगावर चढवला, मी जाईल रणांगणावर. हा तो द्वेष. जम्मू काश्मीर येथील उरी येथे आतंकवाद्यांचा हमला झाला आणि कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी ठरवलं, देशावर झालेल्या, पतीवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेईल. मूळच्या साताऱ्याच्या असलेल्या स्वाती महाडिक चेन्नई येथे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये त्यांनी अतिशय कठीण असं परिश्रम आणि प्रशिक्षण घेतलं. त्यांच्यासाठी वयाची अट शिथिल करण्यात आली. एज बार होत्या त्या, पण वयाची अट शिथिल करण्यात आली आणि आज त्या लेफ्टनंट बनून आर्मीमध्ये रुजू झालेल्या आहेत हल्ल्याचा बदला घेण्यासाठी. मैं मेरी झांसी नहीं दूंगी असं म्हणत छोट्या दामोदरला पाठीशी बांधून हातात खड्ग घेऊन राणी लक्ष्मीबाई जेव्हा रणांगणावर उतरल्या, अनेक संस्थानांचे राजे आणि सरदारांना वीरस्फूर्ती मिळाली आणि इंग्रजांविरुद्ध मोठं रणसंग्राम सुरू झालं. आज अशा अनेक झाशीच्या राण्या आर्मीमध्ये आणि नेव्हीमध्ये रुजू झालेल्या आहेत, हातात रायफल घेऊन. अवनी चतुर्वेदी, मोहना सिंग आणि भावना कांत या 3 जणी फायटर पायलट बनलेले आहेत. म्हणजे MiG-21 हे फायटर प्लेन आहे, म्हणजे प्रत्यक्ष युद्धभूमीवर ते उडवलं जातं. आणि या 3 जणी फायटर प्लेन पायलट बनलेले आहेत आणि युद्ध विमान प्रत्यक्ष रणांगणावर चालवण्यासाठी सज्ज झालेले आहेत, शत्रूंची दाणादाण उडवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. मुलींनो, स्वराज्य
उभं करण्यासाठी, राखण्यासाठी आणि आज तो हिमाचल वाढवण्यासाठी काल शस्त्र घ्यावं लागलं, खड्ग हाती घ्यावं लागलं, आज रायफल हाती घ्यावी लागत आहे. उद्या कदाचित आपल्या समोर दुसरं काही अस्त्र असेल, कॉम्प्युटरचं एक बटन दाबलं तरी काम होऊन जाईल. पण जर ध्येय श्रेयस असेल तर हे कार्य मंगलच आहे आणि हे आम्ही करूच जेव्हा ती वेळ येईल. हम भारत की नारी है, फूल और चिंगारी है. अहिल्याबाई होळकर, सुभाषिनी मिस्त्री, लक्ष्मीताई कुट्टी यांच्यासारखं फूल केव्हा बनायचंय आणि झाशी की राणी राजमाता जिजाऊ केव्हा बनायचंय हे आम्हाला माहिती. धृती क्षमा दमोस्तेयम शौचम इंद्रिय निग्रहम धीर्विद्या सत्यम क्रोधो धर्मम दशलक्षणम. धीर धरणे, क्षमा करणे, अक्रोधो म्हणजे क्रोध न करणे, अशी विविध धर्माची 10 लक्षणं सांगितलेली आहेत. पण कुठल्या सिच्युएशनमध्ये धीर धरायचा आहे आणि कुठल्या सिच्युएशनमध्ये पटापट निर्णय घेऊन बराबर कृती करायची आहे, कोणाच्या कुठल्या चुकांना क्षमा करायची आहे आणि कोणाच्या कुठल्या चुकांना कशी, केव्हा आणि कितपत शिक्षा करायची आहे. कोणी कितीही टॉर्चर केलं तरी डोकं शांत ठेवून केव्हा काम करायचंय, अक्रोधो, आणि राग अनावर येऊन एक फटका असा मारीन की समोरचा गारद होईल, केव्हा वागायचंय, याच्यासाठी सुज्ञपणा आवश्यक आहे. असा सुज्ञपणा आपल्या जीवनामध्ये पुढे कदाचित विकसित होईलही, पण राष्ट्र सेविका समितीत आल्यावर मात्र हा सुज्ञपणा नक्की 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 विकसित होईल. 101% नक्की विकसित होईल. केव्हा फूल बनायचंय आणि केव्हा चिंगारी बनायचंय याचा सुज्ञपणा राष्ट्रसेविका समिती देते. जरा नाव पुन्हा एकदा वाचा, राष्ट्र सेविका समिती. जेव्हा आम्ही म्हणतो, संपर्कासाठी जातो आणि जेव्हा आम्ही नाव म्हणतो राष्ट्र सेविका समिती, तर कधी कधी आपलेच लोक विचारतात हे काय आहे, राष्ट्रीय सेविका सेवा काय आहे. म्हणजे थांबा, नाव पुन्हा एकदा वाचा, राष्ट्र सेविका समिती. आत्ताच करुणाताई म्हणाल्या 60% मुली नवीन आहेत, ज्यांना समितीचा काही विशेष परिचय नव्हता, अर्थात त्यांचे पालकवर्ग पण नवीन असतील. राष्ट्र म्हणजे भारत राष्ट्र, सेविका म्हणजे सेवा करणाऱ्या, स्वेच्छेने, स्वयंस्फूर्ततेने, स्वयंनिष्ठेने सेविका करणाऱ्या, आणि समिती म्हणजे संघटन. एका ध्येयाप्रती निष्ठा ठेवून तेजस्वी हिंदू राष्ट्र का पुनर्निर्माण, निष्ठा ठेवून अविरतपणे 80 वर्ष झाले काम करणाऱ्या जगातील सर्वात मोठं असं हे महिलांचं एकमेव संघटन आहे की जे एका ध्येयाप्रती निष्ठेने काम करते आणि जिचा गुरु परमपवित्र भगवा ध्वज आहे. ही आहे राष्ट्र सेविका समिती. समितीचा उद्देश काय, आताच आपण प्रात्यक्षिकात पाहिलं थोडंफार. सुशीला, सुधीरा, समर्था, समेताहा अशी स्त्री घडवणे. सुशीला चारित्र्यवान, धैर्यवान, सामर्थ्यवान आणि सर्वात महत्वाचं समेताहा सर्वांना सोबत घेऊन चालणारी. मी, माझे, मला काय करायचंय अशी स्वकेंद्रित नको, अशी स्त्री घडवणे हा समितीचा उद्देश आहे. अशी स्त्री घडली म्हणजे पिता पुत्र भ्रातृंश्च भर्तारमेवं सुमार्गम प्रति प्रेरयती मिह. जी पिता, पुत्र, भ्रातृंश्च म्हणजे भाऊ आणि भर्तार म्हणजे पती ज्यांना सन्मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करेल, अशी स्त्री घडवणे हा राष्ट्रसेविका समितीचा उद्देश आहे. आणि अशी स्त्री कुठं घडते, अशी शाखेमध्ये. शाखा हे समितीचं व्यक्तिनिर्मितीचं केंद्र आहे.
आम्ही सर्व सेविका गणवेशात दिसत असलेल्या शाखेला भारत मातेचे मंदिर म्हणतो, कारण की शून्य सेविका तिथं घडते. दरदरून घाम येईपर्यंत जेव्हा मैदानावर आपण खेळतो ना, तेव्हा सगळ्या अंतस्त्रावी ग्रंथी म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स त्यांचं प्रॉपर सिक्रेशन होतं आणि फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते. असा दरदरून घाम कधी आलाय का आपल्याला? मैदानावर खेळल्यामुळे, शारीरिक परिश्रम केल्यामुळे. आता 8 दिवसाचं सोडा, आपल्याला घाम फक्त गरमीनच होतो, खूप गरमी होऊन राहिली आहे म्हणूनच येतो. पण मैदानावर खूप खेळलोय आणि अंग अगदी घामाने थपथपलंय, तेव्हा शारीरिक वाढ आणि विकास होतो. आपण जेव्हा खेळलो, चुणचुणीत अशी सेविका तयार होते. कशी? चुणचुणीतपणा येण्यासाठी. नाहीतर आताच थोडंसं बोलणं झालं होतं, आजकालच्या मुली वगैरे वगैरे असं थोडासा आमचा मोठ्या सेविकांचा कसिपचा विषय असतो. पण मी फक्त ते ऐकते, कारण की मुख्यतः मी काम सगळ्या वयोगटामध्ये करते, मुलींमध्ये करते, शिक्षिका असल्यामुळे. वाढ झालेल्या अशा खूप साऱ्या मुली आपल्याला समाजामध्ये दिसतात की ज्यांची फक्त वाढच झाली आहे, विकास झालेलाच नाहीये. म्हणजे जाग पाणी आण ग म्हटलं, ताई उठेल किंवा जाईल किंवा ग्लासभर पाणी घेऊन येईल किंवा 5 मिनिटाची बेबेकरी. मुली कशा? चुणचुणीत पाहिजे. आणि चुणचुणीतपणा अंगी येण्यासाठी सायकोफिजिओ लेव्हलवर भराभर विचार करावा लागतो आणि शरीर त्याप्रमाणे क्रिया करतं. वर्गामध्ये आणि शाखेमध्ये हे शक्य होतं जेव्हा तिथे उभी असलेली ताई आज्ञा देते, दक्ष, लगेच पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर, 2 पायांमध्ये 90-30 अंशाचा कोन, हात शरीराला चिकटलेले, मुठ्या वळलेल्या, अंगठे जमिनीकडे. शब्द कानावर पडला की लगेच शरीरावरती कृती दिसते. तो चुणचुणीतपणा. समितीमध्ये शाखेत नियोजनच असं केलेलं आहे, खेळच असे घेतलेले आहे की ज्याच्यामुळे मुलींचा चुणचुणीतपणा वाढेल आणि सांघिकता निर्माण होईल. मी जिंकले म्हणजे सगळ्या जिंकल्या आणि सगळ्या जिंकल्या म्हणजे मी जिंकले. एका तासाचं शाखेचं नियोजनच असं केलेलं आहे की ज्यामध्ये मुलींचा पूर्ण व्यक्तिमत्व विकास होईल. विविध बौद्धिक, कथाकथन, दिनविशेष असलेल्या गोष्टी, चर्चा यामधून मुलींचा इंटेलिजंट कोशंट वाढतो. सांघिक गीत, वैयक्तिक गीत, खेळ यामधून मुलींचा इमोशनल कोशंट वाढतो. विविध सेवा उपक्रम, सेवा वस्तीला भेटी यामधून मुलींचा संपर्क दिन, संकल्प दिन, सेवा दिन, विविध आमचे उत्सव, वर्ग 8-15 दिवसांचे यामधून मुलींचा सोशल कोशंट वाढतो. वेळेवर काही आपत्ती आली, शाखा सुरू असताना वादळ पाऊस आलाय, कधी एखादी सेविका घेता घेता पडली आहे, आलेल्या आपत्तींचं निराकरण करता करता या मुलींचा ॲडव्हर्सिटी कोशंट वाढतो. पूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास तिथं होतो. 8 दिवस वर्ग केलाय तर या मुलींमध्ये झालेला हा मंगलमय बदल आज पालकवर्ग यानंतर अनुभव घेतील. विचारा त्यांना 8 दिवस काय शिकवलं, काय काय झालं, मुलींशी चर्चा करा. तसं हे एरवी मुलींशी नेहमी आपल्या मुलांशी केलीच पाहिजे चर्चा. त्यांच्या वह्या पहा, काय लिहून दिलंय. व्यक्तिमत्व विकास ही काही 8 दिवसात, महिन्याभरात होणारी कृती आहे का? काही 1000 रुपये भरले, 4 महिन्याचा, 6 महिन्याचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा क्लास लावला आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सनॅलिटी डेव्हलप झाली, असं कधी झालंय का? व्यक्तिमत्व विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हा जन्म मृत्यूपासून जन्मापासून मृत्यूपर्यंत. घरात आपण कधी कधी ऐकतो पण आत्ताशा खूप शांत झाल्या आहेत, पहिले इतके गरम होते, दिवस दिवस जेवायचे नाही, 2-2 दिवस बोलायचे नाही, पण आत्ताशा खूप शांत झाल्या आहेत. त्या व्यक्तीने स्वतःच्या
स्वभावावर केलेली ही प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर केली असेल, हळूहळू हळूहळू आजीवन ते सुरू आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे ही सुद्धा मंगलमय घटना आहे, मंगलमय गोष्ट आहे. आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे. मुलींनो, असा विकास करायचा असेल तर आपल्या आपल्या गावी जाऊन शाखा उभ्या करा. 8 दिवसात शिकलेलो, आत्ताच म्हणाल्या अनुसया आम्ही पण असे घेतो, असोसिएशन तर्फे मुलींचे कॅम्प घेतो, समर कॅम्प घेतो, शिकवतो, 8-15 दिवस महिनाभर राहतो. मग काय नाही, आपलं असं होत नाही. आपल्या सेविका घडतात, आपल्या सेविका निरंतर संपर्कात असतात. आम्ही गेलो त्या गावी की मावशी मावशी करून आमच्या फुलपाखरासारख्या आमच्या सभोवताली फिरतात. आपल्या आपल्या गावी जाऊन शाखा उभ्या करा, शाखा चालवा, शाखेची ताई म्हणा. आपला व्यक्तिमत्व विकास पूर्ण होईल. काही अडचण आली, नियोजन करा. नियोजन करताना काही अडचण आली, सगळ्या मावशींशी ताईंशी संपर्क करा, त्यांचे नंबर घेऊन जा, त्यांना बोलवा शाखेवर, पण शाखा उभ्या करा. गौरवशाली वैभवशाली भारताची परंपरा राखण्यासाठी प्रगतशील समरस समाज जीवन घडवण्यासाठी व्यक्तीचा विकास होणे किंवा करणे ही सुद्धा देशसेवा आहे. चला करूयात सदा मंगल. निर्मल पावन भावना, सभी के सुख की कामना, गौरवमय समरस जनजीवन हो, यही राष्ट्र आराधना, चले निरंतर साधना, चले निरंतर साधना. करूयात सदा मंगल. धन्यवाद. धन्यवाद मावशी.